सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा। बेकायदेशीर सभा आणि पोलीस आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज शिवसेना भवनात बैठक। खासदार आमदारांसह पदाधिकारी राहणार उपस्थित। आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा होणार। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नातवामुळे अडचणीत। नातू शिवम पाटीलसह 9 जणांच्या विरोधात सातपूरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। चंद्रकांत पाटलांनी आपल्यावर लोक सोडली। राजकीय ताकद वापरून देशोधडीला लावायचं काम। रवींद्र धंगेकरांचा झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात थेट आरोप। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये मुळशी पॅटर्नचा थरार। रिक्षा चालकावर गोळीबार आणि कोयत्यानं वार। गोळीबारमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू। 4 तासात 4 आरोपींना अटक। आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम मधल्या व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू। मृतांमध्ये 8 महिलांसह एका मुलाचा समावेश। दर्शन रांगेचं रेलिंग तुटल्यानं दुर्घटना घडल्याची माहिती। महिला विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात फायनलचा थरार। हरमनप्रीत कौरची महिला ब्रिगेड इतिहास घडवण्यापासून एक पाऊल दूर। भारतीय महिला स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव। झी 24 तासवर पहा महाकवरेज। उपमुख्यमंत्री अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार। 11 जागा मोहोळ यांच्याकडे तर 10 जागा अजित पवारांच्या गटाला। मुख्यमंत्री फडणवीसांनी काढला तोडगा। नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता। थंडीचा जोर कमीच राहणार, हवामान खात्याचा अंदाज।